आम्लपित्त नाव खूप कॉमन आहे. सामान्य प्रत्येक जणांना हा त्रास आहे आणि असा भयंकर त्रास की काय खाल्लं तरी सुद्धा त्रास होतोय, काय नाही खाल्लं तरी सुद्धा त्रास होतोय. आणि आपण काय करतो, सकाळी सकाळी उपाशीपोटी आम्लपित्ताच्या केमिकलच्या गोळ्या सकाळी सकाळी गिळतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या घरातल्याच काही वस्तू अशा आहेत ज्या आपण जर नियमितपणे त्याचा वापर केला तर 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णतः आम्लपित्त नाहीसं होऊ शकतं. तर चला असे काही उपाय आपण बघूयात. पहिला उपाय, 3 ते 4 मनुके रात्री भिजत घाला वाटीभर पाण्यामध्ये. सकाळी ते चांगले कुस्करून मनुके चावून खा आणि पाणी पिऊन घ्या. दुसरी गोष्ट, मोठा चमचा बडीशेप आणि लहान चमचा धने हे तुम्ही मिक्स करा एका वाटीमध्ये आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवा. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी कुस्करून चांगल्या पद्धतीने ते कुस्करलेले बडीशेप आणि धने चावून खा आणि पाणी पिऊन घ्या. आहे की नाही किती सोपी पद्धत. तिसरं, प्रत्येक घरामध्ये कोरफडीचं झाड असतं. कोरफडीचं एक बोटभर लांबीचं एवढं पान घ्या. त्याच्या मधला जो गर आहे, अलगद वरचा गर चमच्याने काढा आणि 1 कप भर पाण्यामध्ये ते मिक्स करून पिऊन घ्या. हे कोरफडीचा जो गर आहे तो क्षारीय म्हणजे अल्कलाईन नेचरचा असतो, प्रकृतीचा असतो, की जो आपल्या पोटामध्ये जे जास्त प्रमाणातलं जे पित्त आहे त्याला न्यूट्रलाइज करून ते बाहेर काढतं मोशन वाटे, संडासावाटे. तर हे अत्यंत उपयुक्त अशी ही कोरफड आपण जर रोज नियमितपणे खाल्ली तर आपलं पित्त अजिबात नाहीसं होऊन जाईल. तर अशा या आयुर्वेदिक टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर अवश्य करा. धन्यवाद.